श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. तर बरेच दिवस झाले थालीपीठ वगैरे काही खाल्लं नव्हतं, तर का कोण जाणे पण आज थालीपीठ खायची खूप इच्छा झाली होती. आणि घरामध्ये थालीपीठचं पीठही नव्हतं. दरवर्षी माझी आई थालीपीठचं पीठ वगैरे बनवून देते, पण यंदा काही तिला टाईम भेटला नाही आणि थालीपीठचं पीठ वगैरे बनवून तिने काही दिलं नाही. म्हणून म्हटलं आज घरच्या घरीच थालीपीठचं पीठ वगैरे बनवावं. 4-5 पिठं वगैरे एकत्र करावी आणि छान कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण वगैरे टाकून छान नाश्त्यासाठी थालीपीठ वगैरे बनवावी. तर पहा थालीपीठ बनवण्यासाठी थोडंसं ज्वारीचं, थोडं गव्हाचं, बाजरीचं आणि थोडंसं बेसन पीठ वगैरे घेतलेलं आहे. सर्व पिठं वगैरे छान चाळून वगैरे घेतलेले आहेत आणि कांदा आणि मिरच्या वगैरे छान आधीच बारीक वगैरे करून ठेवल्या होत्या. तर पहा त्या पिठामध्ये छान हळद, मीठ, लाल तिखट, जिरे आणि थोडा ओवाही टाकलं म्हणजे जरा टेस्ट येईल. तर पहा आज छान नाश्त्यासाठी थालीपीठ वगैरे बनवणार आहे. आणि नाश्ता केला की नंतर मग पाहू नंतर दुपारच्या स्वयंपाकाचं काय नियोजन आहे ते. छान सर्व पिठं एकत्र केली आणि वरतून भरपूर कांदा चिरून टाकला, कारण की थालीपीठमध्ये कांदा जेवढा जास्त टाकू तेवढे थालीपीठ छान टेस्टी लागतं. तर पहा छान सर्व मिश्रण एकजीव करते आणि त्याचा चपातीसारखा गोल उंडा वगैरे करून घेते. थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा छान गोळा वगैरे बनवून घेतला. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं वरतून तेल वगैरे टाकते आणि पुन्हा एकदा सर्व पीठ छान एकजीव करून मळून घेते. तर पहा थालीपीठचं पीठ मळले, पण मळतानाच एवढा त्याचा छान वास सुटला होता की विचारूच नका. त्याच्यामुळे वास सुटल्यामुळे असं झालं होतं की कधी गरम गरम थालीपीठ करेन आणि कधी एकदाचे खाईन ते. कारण की आमच्या घरामध्ये मला आणि दोन्ही मुलांना थालीपीठ खूप आवडतात. आमचे ते काही जास्त खात नाही, पण मुलांना आणि मला थालीपीठ खूप आवडतात. त्याच्यामुळे कधीही केले की गरम गरम केले आणि लगेच खाल्ले की लगेच सर्व थालीपीठ वगैरे संपून जातात. आता थालीपीठ थापण्यासाठी छान एक स्वच्छ रुमाल वगैरे घेतला, तो थोडासा ओला केला आणि त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा हात वगैरे टाकला आणि छान पातळ असे थालीपीठ वगैरे त्याच्यावरती थापून घेतले. आणि त्या थालीपीठांना थोडेशा हाताने बिळं वगैरे पाडले, म्हणजे ज्यावेळेस आपण ते तव्यामध्ये टाकतो की त्याच्यामधनं वाफ आरपार जाते आणि पटकन थालीपीठ छान तव्यामध्ये भाजल्या जाते. तर पहा कशा पद्धतीने थालीपीठ वगैरे तापते आणि तव्यामध्ये छान भाजायला टाकते. थालीपीठचं पीठ हे भाजलेलं नव्हतं तरीसुद्धा पीठ मळताना आणि आता थालीपीठ बनवताना सुद्धा त्याचा एवढा छान घमघमाट सुटला आहे की मुलंही मागे मागे येऊन उभे राहिलेत की कधी होते आणि कधी एकदाच आम्ही खाते. तर पहा पहिलं थालीपीठ केलं आणि लगेच मुलांनी पटकन खाऊन पण घेतलं, कारण की घरीच बनवलं होतं आणि वेगवेगळ्या डाळींचे आणि धान्यांचे पीठ घेतलं होतं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदम भारी आणि छान झाली.
थालीपीठ बनवले आणि सर्वांनी ते गरम गरम खाल्ले. तर थालीपीठवरतीच आज एवढं पोट भरलं की स्वयंपाक करायची इच्छा नव्हती आणि नंतर कोणाला जेवायची इच्छा नव्हती. तर आज पहा थालीपीठवरती सर्वांचं जेवण वगैरे झालं. तर पहा थालीपीठ वगैरे खाल्लं मी आणि ते तर आराम करायला गेलो. पण आमचे हे 2 महाशय यांना थालीपीठ जिरवायचे. तर पहा त्यांची कशी मस्ती चालू आहे. थालीपीठ जिरवण्याचं काम पहा कसं चालू आहे. रोज दुपारी जेवण खावण करतात आणि रोज कशाहून ना कशाहून हे दोघं महाशय भांडण करत असतात. तर पहा आज काय चॉकलेटवरून भांडणं चालू होते. काल त्यांच्या पप्पांना कंपनीमध्ये चॉकलेटचे 1-2 बॉक्स भेटले होते. तर त्या चॉकलेटवरून दोघांची भांडणं चालू होते. खाल्ले तर त्या दोघांनीच आणि वरतून दोघांचीच हाणामारी चालू होती. का तर मी जास्त खाल्ली की तू जास्त खाल्ले याच्यावरून त्यांचं भांडण चालू होतं. तर पहा दोघांना कितीही वेळ ओरडत होते की शांत बसा शांत बसा, पण दोघं काही ऐकत नव्हते. नंतर त्यांचे पप्पा म्हटले की दोघांना काय करायचे ते करू दे, तू आपली शांत बस, तू नको ओरडू, त्यांच्यापेक्षा तुझाच आवाज मोठा येतोय. तर मी आपले गप्प बसले आणि म्हटलं काय भांडायचे ते भांडा बाबा. दोघांनी तर पहा अशा पद्धतीने थालीपीठ जिरवले आणि नंतर दोघांची हिलाडालड झाली. जरा वेळ दुपारी आराम केला. तर पहा माझ्या हॉलच्या गॅलरीतनं एवढी थंडगार हवा येते की विचारूच नका. थालीपीठही जिरून झालं, दुपारी आरामही करून झाला. नंतर मग हाणामारी करून आमच्या दोघा महाशयांना भुका लागल्या. तर दोघांचं असं म्हणणं होतं की आज पिझ्झा खायचा. तर पहा संध्याकाळी 5 वाजता पिझ्झा वगैरे खाण्यासाठी गेलो आणि पहिल्यांदा आमच्या पिल्लूला जरा स्वीट वगैरे काहीतरी खायचं होतं. तर त्याच्यासाठी केकचा बॉल वगैरे घेतला. तर तो त्याने खाल्ला आणि नंतर मग छान पिझ्झा बर्गर वगैरे याच्यावरती सर्वांनीच ताव मारला. आज काही दिवसभर स्वयंपाक वगैरे काही बनवला नाही. सकाळी थालीपीठ वगैरे बनवले, तेच सर्वांनी खाल्ले आणि नंतर संध्याकाळी 5 वाजता पहा सगळ्यांना भुका लागल्या म्हणून सगळ्यांनी पिझ्झा बर्गरवरती ताव मारला. नंतर संध्याकाळी पिझ्झा बर्गर वगैरे खाल्ला. नंतर म्हटलं की आता संध्याकाळच्या भाजीची काहीतरी तयारी करायला हवी. पण बरेच दिवस झाले फ्रीजमध्ये काही भाजी नव्हती, कडधान्य वगैरेच बनवत होते. तर म्हटलं जरा भाजीपाला वगैरे घ्यावा. तर पिझ्झा वगैरे खाल्ला आणि नंतर लगेच भाजी मार्केटमध्ये गेले आणि 1-2 भाज्या वगैरे म्हटलं घ्याव्यात. संध्याकाळी भाजी वगैरे घेतली आणि घरी आले. तर पहा आज माझी एक मैत्रीण नवीन फ्लॅट घेतला आहे. तर आज तिने तिथे शिफ्टिंग वगैरे केलं. तर तिला म्हटलं आज शिफ्टिंग वगैरे केले, खूप घरामध्ये तुझ्या पसारा आहे, तर आज आमच्या घरी जेवायला ये. तर पहा संध्याकाळी छान त्यांना जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे झाल्यावरती जरा गप्पा वगैरे मारल्या. मुलांनी तर काही गप्पा वगैरे मारल्या नाही, पण त्यांची मस्तीच चालू होती. तर पहा हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.